सर्वांना नमस्कार. आज आपण तूळ राशीचे 2026 या नववर्षाचे वार्षिक राशी भविष्य सांगणार आहोत. सोबतच या नववर्षात आपण काय उपाय करायला पाहिजेत हेही सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे नववर्ष तुम्हाला सांगणार आहे की शेवटी निर्णय घ्या आणि त्या निर्णयावर विश्वास ठेवा. कारण काळ कुणासाठीही थांबत नाही. संतुलन म्हणजे बदल स्वीकारणं हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही संबंध जपणारे आणि संवादातून जग बदलणारे व्यक्ती आहात. तुम्ही प्रत्येक गोष्टीत समरसता शोधणारे व्यक्ती आहात. तुम्ही इतरांना शांतता देता, मात्र तुमच्या मनात सतत वादळं उठत असतात. 2026 या नववर्षात हेच वादळ तुम्हाला दिशा देणार आहे. मिथुन राशीतील गुरु महाराज तुमचं भाग्य बळकट करतील. सोबतच व्यक्तिमत्व आहे, प्रवास, संतती, नवीन क्रिएटिव्हिटी, मीडिया, सोशल मीडिया, नातेवाईक, नातेसंबंध या सर्वांमध्ये तुम्हाला शुभ फळं मिळतील. 2 जून या दिवशी गुरु महाराज कर्क राशीत म्हणजे तुमच्या कर्मस्थानात जात आहेत. विशेष बाब म्हणजे ते उच्चीचे असणार आहेत. त्यामुळे तुम्ही करिअरमध्ये एक मोठी झेप घेणार आहात. प्रमोशन होईल, मानसन्मान प्राप्त होईल, नवीन जबाबदाऱ्या प्राप्त होतील, ज्या बळावर तुम्ही मोठी प्रगती करणार आहात. अशा शुभ संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्यानंतर 31 ऑक्टोबरला गुरुदेव तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील. ज्योतिषाच्या नियमानुसार 11वा गुरु अत्यंत लाभदायक आणि सगळ्यात शुभ मानला आहे. या काळात समाजामध्ये तुमचा प्रभाव वाढणार आहे. तुमच्या लाभामध्ये मोठी वृद्धी घडून येणार आहे. इच्छापूर्ती देखील होऊ शकेल. तुम्ही बघितलेल्या स्वप्नांची पूर्ती घडून येण्याचा हा काळ आहे. अनेक प्रवास घडतील. त्या प्रवासातून लाभ होईल, क्रिएटिव्हिटी वाढेल, शिक्षणात यश मिळेल, संतती सकारात्मकरित्या प्रगती करेल, त्याचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. संतती इच्छुक जातकांच्या मनोकामना नक्की पूर्ण होतील. गेल्या काही काळापासून घरामध्ये जो विसंवाद सुरू आहे तो थांबू शकतो. त्यामुळे घरात सुखशांती निर्माण होईल. तुमचं आणि जोडीदाराचं एकमत होईल आणि त्याच दिशेने तुमची सकारात्मक वाटचाल होणार आहे. या काळात तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणार आहे. अर्थात त्यासाठी आतापासून तुम्ही अभ्यासाकडे संपूर्ण लक्ष दिले पाहिजे. अनेक अशक्य वाटणारी कामं शक्य करून दाखवण्याचा हा कालखंड आहे. तुमच्यापैकी कोणी विवाह इच्छुक आहे का? किंवा त्यांचे आई-वडील आहेत का? तर असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. कारण काय तर मे महिन्यापर्यंत तुमच्यासाठी उत्तम विवाहाचे योग जुळून येत आहेत. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये देखील विवाह जुळून येण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत. म्हणून त्या काळात त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. यश तुम्हाला नक्की मिळेल. करिअर आहे, व्यवसाय आहे या दृष्टीने विचार करता ज्यांचं काम लोकांशी बोलण्याचं आहे, कला, डिझाईन, कायदा किंवा कन्सल्टन्सीमध्ये आहे, त्यांना या नववर्षात खूप मोठं यश मिळणार आहे. मार्च ते जून या काळात तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळतील. तुमच्या कार्याचा विस्तार होईल. ऑक्टोबर नंतर तुमचा धनसंचय वाढणार आहे. जुलै ऑगस्टमध्ये अचानक काही खर्च निर्माण होऊ शकतात. प्रवास, घरगुती कारणासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल. हे काही खर्च तुम्हाला टाळता येणार नाहीत. मात्र वाढीव खर्च हा देखील कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, म्हणून तो करावाच लागतो. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने या वर्षाचा विचार करता पाठीचं दुखणं, सांधेदुखी यांसारखे प्रश्न निर्माण होऊ शकतात. या नववर्षात तुम्ही तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचं आरोग्य हे मुख्यतः तुमच्या मनस्थितीशी जोडलेलं असतं. म्हणून योग आहे, प्राणायाम, ध्यान या गोष्टी तुम्ही करायला सुरू करा. 2026 हे वर्ष मुळातच तुळ राशीसाठी भाग्यकारक आहे. त्यातल्या त्यात वर्षाच्या सुरुवातीला गुरुग्रह तुमच्या भाग्यस्थानात, त्यानंतर उच्च राशीत म्हणजे तुमच्या कर्मस्थानात, त्यानंतर लाभस्थानात म्हणजे 2026 हे वर्ष तुळ राशीसाठी अत्यंत मोठ्या शुभ संकेतांनी भरलेलं आहे. परदेश गमन घडून येईल, मानसन्मान वाढेल, सार्वजनिक क्षेत्रात नवीन यश मिळेल. शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीच्या जातकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्याचा दुसरा पंधरवडा, मे महिन्याचा पहिला आणि चौथा आठवडा, सप्टेंबर महिन्याचा पहिला, दुसरा, तिसरा आठवडा शुभ राहील. यानंतर अशुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता मार्च महिन्याचा तिसरा आणि चौथा आठवडा, एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा, डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी अशुभ राहील.
हे शुभ-अशुभ असे दोन्ही काळ लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील तुमच्या महत्त्वाच्या कामांचं नियोजन करू शकता. या वर्षासाठी उपायांचा विचार करता दर शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन शक्य असल्यास देवीला कमळाचं फूल किंवा गुलाबाचं फूल, साखर दान करू शकता. ओम श्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. तुम्ही घरात जास्तीत जास्त गुलाबी रंग, पांढऱ्या रंगाचा वापर करा. गुलाबाचं एखादं झाड लावू शकता. धन्यवाद.